अनेकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते, तेची ओळखावे पापी निरयवासी शीघ्र कोपी. कान पसरोनी ऐके वदे दुष्टवाणी, तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याच्या तोंडा. समर्पक रूपी अभंगातून संत तुकाराम महाराजांनी पापी लोक कसे असतात याचं सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी अनेक लोक आपल्याला समाजामध्ये सापडतात, जी सोबत आपल्या वागताना बोलताना ज्यांना इतरांचं वाईट झालेलं पाहून आनंद होत असतो, ज्यांच्याकडून नेहमी इतरांची निंदा हीच ऐकवल्या जाते, इतरांविषयी वाईट बोलणं त्यांच्या तोंडातून चालू असतं. असे लोक म्हणजे एक नरकाचेच यात्री असतात, कारण ते पापी लोक असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की पापी लोक कोणते, पुण्य लोक कोणते. परंतु जर खरंच सारासार विचार केला तर आपल्या अवतीभोवती असे अनेक लोक सापडतील की जे आपल्याला पापी म्हणून गणता येतील. कारण ज्या वेळेस आपण असं वाईट लोकांचं ऐकतो, बऱ्याच वेळेस आपल्याला सुद्धा असं वाईट ऐकायला इतरांविषयी बरं वाटतं. हे वाईट ऐकणं खरं तर चांगलं नाही, कारण ज्याच्यामधून आपल्याला काही चांगला भेद होणार नाही, ज्यामधून आपल्याला एखाद्याविषयीची द्वेषाचीच भावना उत्पन्न होईल, एखाद्याचा तिरस्कार आपल्या मनामध्ये कायमस्वरूपीचा कोरला जाईल, असे शब्द किंवा अशी भाषा ऐकून तरी काय उपयोग. जी भाषा आपल्याला आनंद देऊ शकत नाही किंवा जी भाषा इतरांमध्ये देखील आनंद पसरवू शकत नाही, जे पसरवते ते क्षणिक आपल्याला सुख वाटतं, चांगलं वाटतं इतरांविषयी वाईट ऐकायला. परंतु कधी कधी आपल्या पाठीमागं आपल्याविषयी असं वाईट बोलत असेल ती व्यक्ती, तर काय मग त्यावेळेस देखील आपल्याला त्रास होता कामा नये. त्यामुळं खरं तर आपण या सर्व गोष्टींकडं दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण वाईट ऐकणं, वाईट चित्तेनं, वाईट बोलणं हे एक पापाचं लक्षण आहे, असं संत तुकाराम महाराज सांगतात. त्यांच्या अभंगातून ते सांगतात की अनेकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते, तेची ओळखावे पापी निरयवासी शीघ्र कोपी. म्हणजे काय तर ज्यांच्या मनामध्ये इतरांविषयी वाईट ऐकणं, वाईट चित्तनं किंवा इतरांचं वाईट होताना ज्यांना ऐकून बरं वाटतं, ज्यांच्या आत्म्याला शांती मिळते, समाधान वाटतं इतरांचं वाईट झालेलं पाहून, अशी लोक म्हणजे कोण तर पापीपणाची त्यांची ती ओळख आहे. एका सोप्या व्याख्येमध्ये त्यांनी सांगितलंय की अशा लोकांना आपण पापी लोकी समजावं. आपल्यासोबत देखील वावरताना असे अनेक लोक असतात की जी लोक आपल्याला सुद्धा इतरांविषयी वाईट बोलताना सापडतात आणि त्यांना एक अपरिमित असा आनंद होत असतो असं वाईट बोलण्यातून. त्यांना वाटते की ते इतरांविषयी वाईट बोलून खूप छान काम करतायत, परंतु असं वाईट बोलणं म्हणजे पापाचं भागीदारी असणं हे त्यांना लवकर समजत नाही. आणि असेच लोक काय असतात तर हे शीघ्रकोपी असतात, निरयवासी म्हणजे नरकाचा प्रवास करणारे असतात. हे इतरांविषयी वाईट भावना आणि द्वेषाचीच भावना मनामध्ये ठेवतात. यांना इतरांविषयी चांगलं बोलणं, चांगलं ऐकणं जमत नाही. भांडण करायचे म्हणून हे करत राहतात, परंतु भांडण मिटवून घेण्याची यांची भावना हे कुठेतरी कमी पडत असावी. याच्या पुढे जाऊन संत तुकाराम महाराज अशा लोकांविषयीचं इतर लक्षणं सांगताना आपल्याला सुचवतात, कान पसरोनी ऐके वदे दुष्टवाणी. म्हणजे अशा लोकांना वाईट बोलणं आणि वाईट इतरांचं ऐकणं हे खूप बरं वाटतं. यांचे कान नेहमी आसुसलेले असतात, आतुरतेनं वाट पाहिलेले असतात की कधी कोणाविषयीचं आपल्याला वाईट बोलता येईल किंवा वाईट ऐकता येईल. आणि मग असले कानाचे लोक हे हलक्या कानाचे असतात. यांना कोणीतरी काहीतरी सांगतं आणि त्याविषयी हे वाईट भावना इतरांविषयी पसरवत चालतात. समाजामध्ये वावरताना देखील त्यांच्या या अशा वाईट वागण्यामुळे इतरांना किती नाहक त्रास सहन करावा लागतो याची त्यांना थोडीही जाणीव होत नाही. आणि मग असे लोक आपल्यासोबत तरी ठेवून आपण काय करायचं. निंदा करण्याशिवाय यांना दुसरं कोणतंच काम राहत नाही. इतरांविषयी वाईट ऐकणं, वाईट बोलणं, वाईट पाहणं, वाईट दाखवणं हे ज्यांच्या मनामध्ये असतं. अशा लोकांपासून आपण वेळीच सावध झालं पाहिजे. कारण अशी लोक कधी घातक ठरतील हे आपण सांगू शकत नाहीत. ही लोक ना स्वतःची असतात ना दुसऱ्यांची असतात. यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी इतरांविषयीची वाईट भावनाच दडलेली असते. आणि मग अशा वाईट भावनेमधून ही लोक सारखं त्याच भावनेतून बघत राहतात, ऐकवत राहतात आणि त्याप्रमाणे संगत देखील निवडत राहतात. म्हणून कधीही अशा लोकांपासून आपण 4 हात दूर राहिलेलं कधीही चांगलं. अशा लोकांची संगतही नको, साथही नको. कारण याद्वारे आपल्याला काही चांगलं भेटणारच नाही. उलट आपल्या मनात देखील इतरांविषयी वाईट भावना तयार होत असतात. म्हणून अशी संगत टाळलेली नेहमीच उत्तम. शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याच्या तोंडा.
अशी व्यक्ती म्हणजे पापाचं लक्षण ओळखताना काय समजावं की जी नेहमी भांडखोर असतं, ह्याला भांडण्याशिवाय दुसरं काम नसतं, समजूतदारपणा दाखवून कधी शांत राहावं ही भावना ह्यांच्या मनामध्ये येत नाही. प्रत्येक वेळेस आपण जर एखादा शब्द मागं घेऊन थोडा वेळ शांत जात असेल, काही वेळेला शांततेने देखील समाधान निघू शकतं. मग कशाला विनाकारण वाद घालायचं. म्हणून जर अशी व्यक्ती शांत राहत असेल तर ही व्यक्ती चांगली. परंतु यांच्या लोक जे पापाची भागीदारी म्हणून आपण समजू किंवा जे लोक वाईट वागतात यांच्या तोंडामध्ये नेहमी भांडण्याशिवाय दुसरं काहीच नसतं. अपशब्द देणं, शिव्या देणं, भांडण करणं याशिवाय यांना दुसरं कोणतंच काम जमत नाही. कारण यांच्या तोंडाला काही धीर नावाची वस्तूच नसती. यांच्या तोंडाला काही लगामच घातलेला नसतो. वाचाळ बडबड आणि विनाकारण भांडण काढणं, उकरून काढणं, भांडण कुरापती काढणं याच्याशिवाय या लोकांना दुसरं काही जमत नाही. हा जीवनाचा संदेश आपल्याला संत तुकाराम महाराजांनी त्या काळात दिला, जो आजही लागू पडतो. वेळीच जर आपण अशा लोकांपासून सावध राहिलं, वेळीच जर आपल्या सोबताली राहणारे लोक कसे आहेत त्याची जर आपण ओळख घेतली तर निश्चितपणे आपल्याला अशा लोकांपासून सावध राहून आपलं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं आणि आपलं आयुष्य हे सुखमय आनंदी करता येतं. जय जय रामकृष्ण हरी.